सर्वांच्या आवडीच्या तिळाच्या वड्या आपण आज करणार आहोत। तिळाला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। त्यानंतरनं एक मोठा चमचा तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। 3 जिन्नस वापरून हे छानपैकी वड्या होतात, तूप, तीळ आणि गूळ। मग याच्यामध्ये गूळ बारीक केलेला टाकायचा आहे। छानपैकी खलबत्त्यामध्ये वाटून वगैरे घ्या किंवा फोडून घ्या बारीक। मी मोठा वापरला त्यामुळे याला मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागला। तुम्ही तसंही टाकलं तरी चालतं, छानपैकी मेल्ट होतो। मेल्ट झाल्यानंतर ना याच्यामध्ये काही कडक राहू द्यायचं नाही आहे, म्हणजे सर्व गूळ छानपैकी एकदम क्रीमी टेक्स्चरसारखा झाला पाहिजे। 1 तारी 2 तारी करण्याची गरज नाही आहे। पाक जसं आपण पाहतो तसा हा मेल्ट झाला आणि क्रीमी झाला की लगेच याच्यामध्ये जे आपण तीळ भाजलेत ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला एकदम कडक तिळाच्या वड्या नको आहेत। छानपैकी तोंडात टाकल्यानंतर मेल्ट होतील, जास्त चावावे लागणार नाहीत अशा वड्या करायच्या आहेत। म्हणून लगेच याच्यामध्ये तीळ ॲड केलेत मी, जास्त वेळ गुळाला शिजवलं नाही। मिक्स केल्यानंतर पण गॅस लगेच बंद केलं आणि जे काही मिक्सिंगचं उरलेलं काम आहे ते गॅस बंद केल्यानंतर मी छानपैकी मिक्स करून घेतलं। लगेच एका ताटाला तूप लावून मिश्रण आपल्याला लगेच ताटामध्ये लावून घ्यायचं आहे। भरपूर व्यवस्थित तूप लावून घ्या, जेवढ्या भागामध्ये तुम्ही वड्या बनवणार आहात त्या। हवं तर तुम्ही याचे लाडू पण वळू शकता, पण हे मिश्रण खूप गरम असतं म्हणून लाडू वळायला अवघड जातं। त्यापेक्षा छानपैकी वड्या बनवायच्या। मी जसं इथं दाखवते पसरून घेत आहे, हात वगैरे याला जास्त लावत नाही कारण हे पोळतं। मग जे उलटण असतं त्याच्याच मदतीनं छानपैकी शेप देऊन घेतलाय आणि याला लगेच वड्या पाडायच्या। म्हणजे कसं हे जेव्हा सुकतील तेव्हा वड्या पाडायला अवघड जातात, म्हणून हे ओलं असतानाच छानपैकी नरम असताना वड्या पाडून घ्यायच्या। आता थोड्या वेळानंतरनं बघा कशा छानपैकी वड्या निघत आहेत आणि भरपूर तूप खाली लावल्यामुळं ना जास्त त्रास होत नाही आहे निघताना। बघा किती छानपैकी अद्दर निघून आले आणि मस्त जाडसर वड्या बनलेल्या आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भरपूर असे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते देखील नक्की पहा। आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।